महाराष्ट्र आवाज न्यूज. राज्यात गाजत असलेल्या कथित ध्वनिफीत प्रकरणाला अखेर मोठं वळण मिळालं असून भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांना नंदुरबार पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपासून ते पोलिसांच्या रडारवर असल्याची चर्चा होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतल्यानंतर नंदुरबार शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. गुरुवारी रात्री वैद्यकीय तपासणीनंतर अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. हे प्रकरण समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या कथित ध्वनिफीतीमुळे चर्चेत आलं. या ध्वनिफीतीत भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि जातीवाचक स्वरूपाची वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये विजय चौधरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी यांनीही स्वतंत्र तक्रार नोंदवली आहे. दरम्यान या प्रकरणाला आणखी एक वेगळं वळण मिळालं आहे. विजय चौधरी यांच्या मोबाईलमधील कथित ध्वनिफीत चोरी करून ती इतरांना विकल्याचा व समाज माध्यमांवर प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी चौधरी यांच्या मुलाच्या तक्रारीवरून त्यांच्या स्वीय सहाय्यकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अटकही करण्यात आली होती. मात्र 4 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. एका बाजूला कथित ध्वनिफीतीतील वक्तव्यांवरून विजय चौधरी यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला ती ध्वनिफीत चोरी व प्रसारित केल्याच्या आरोपांमुळे स्वतंत्र गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ राजकीयच नव्हे तर कायदेशीरदृष्ट्याही अधिक गुंतागुंतीचं बनलं आहे. पोलिसांकडून सध्या कथित ध्वनिफीतीची सत्यता, आवाजाची फॉरेन्सिक पडताळणी, ध्वनिफीतीचा मूळ स्रोत आणि तिच्या प्रसारामागील नेमकी भूमिका यांचा सखोल तपास सुरू असून पुढील तपासात या प्रकरणातील अनेक महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.